हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर सोमवारी मतदान। मवियाला सर्व 48 जागा मिळतील। 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील, उद्धव ठाकरेंचा दावा। तर उद्धवजींचं कर्तृत्व मोठं, ते 49ही जागा जिंकतील, फडणवीसांचा खोचक टोला। महाराष्ट्रात महायुतीचं वातावरण। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगलं पाठबळ मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। भाजपला जिथे पराभव दिसतोय तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जाते, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान केल्याचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यानं आरोप, आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार। माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्दावरून TV9च्या मुलाखतीत फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरेंचं प्रत्युत्तर। सुरुवातीला सक्षम नसल्यानं भाजपला RSSची गरज होती, आता आम्ही सक्षम। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत JP नड्डांचं मोठं वक्तव्य। भाजप RSSवरही बंदी घालू शकतं, राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघालाय। नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची टीका। JP नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, भाजपचा विस्तार झाला, नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू। बावनकुळेंसह दरेकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतूण वीस असा उल्लेख। फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचवू शकले नाही, ठाकरेंचं वक्तव्य। मोदीजी नकली शिवसेना म्हणाल्यावर उद्धवजींना मिरची लागली, फडणवीसांचा खोचक टोला। तर बोट जिहाद करणारी बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्यानं घेतला, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा। उठ दुपारी घे सुपारी म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। भाजपने ठाकरे बंधूंमध्ये लॉयल्टीची रेस लावली आहे, लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा। मुलुंडमध्ये महिला पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलला, आमच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। मुलुंडमधील कोटेजांच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर फडणवीसांकडून पाहणी, तोडफोड प्रकरणी 5 जण अटकेत, तर 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। फडणवीस चोरांचे सरदार, चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात, फडणवीसांच्या कोटेजांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका। चोरांचे सरदार कोण, महाराष्ट्रानं बघितलं, ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई पालिकेला लुटलं, चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। संजय दिरा पाटलांकडून आमचा मनोबल तोडण्याचा प्रयत्न, पण मानखुर्दला छत्रपती शिवाजीनगर केल्याशिवाय शांत बसणार नाही, कार्यालयातील तोडफोडीनंतर मीर कोटेचा यांचा हल्लाबोल। मोदींच्या मुंबईतील रोड शोचा 3 कोटींचा खर्च मुंबई महापालिकेने उचलला, आचारसंहितेचा भंग, गुन्हा दाखल करावा, संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रात मवियाला 46 जागा मिळतील, कारण आता मोदींविरोधात जनता लढाई लढते, मल्लिकार्जुन खरगेंकडून विश्वास व्यक्त। धनंजय मुंडे जातीयवाद करू लागलेत, मुंडे मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। IPL मध्ये आज बंगळुरू विरुद्ध चेन्नईमध्ये अटीतटीची लढत, विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार, मात्र बंगळुरूला विजयासह नेट रन रेटचं समीकरणही जुळवावं लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।